हेडलाईन्समधून आंदोलनाला एक दिवसाची परवानगी ही चेष्टा, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। जाणून बुजून एक दिवसाची परवानगी दिली, तुम्ही मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकाल, असंही त्यांचं वक्तव्य। सरकारशी चर्चा करण्यासाठी आम्ही आताही तयार आहोत, जरांगेंचं वक्तव्य। तुम्ही आमचे वैरी नाहीत, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा, जरांगेंची सरकारसोबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया। मराठ्यांनी सत्ता दिली आणि तुम्ही मराठ्यांचाच अपमान करताय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। मराठा समाजाला टार्गेट केलं जातंय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। फडणवीस मराठा समाजाचा अपमान करतायत, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा, जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचे बॅनरमधून प्रत्युत्तर। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस, अशा आशयाची बॅनरबाजी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले मनोज जरांगे शिवनेरीत दाखल। शिवनेरीवर जात शिवरायांचं दर्शन घेतलं। शिवनेरीच्या पायथ्याला मराठा आंदोलकांची गर्दी। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आणि समर्थकांची रायगडच्या पायथ्याशी देखील गर्दी। पुण्यात मराठा मोर्चामुळे वाहतुकीत बदल, वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निर्णय घेण्यात आला। जरांगेंकडून आझाद मैदानात पोलिसांना हमीपत्र सादर। आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार, असं हमीपत्रामध्ये उल्लेख। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक। ओबीसी आरक्षण वादसाठी तातडीनं बैठक आयोजित केली आहे। बबनराव तायवाडे यांनी ही माहिती दिली आहे। मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं कूच करतात, यासंदर्भात मंत्रालयात बैठकीची शक्यता। जरांगेंना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता, तसंच जरांगेंचं आंदोलन थांबवण्यासाठी काय पर्याय करायचा यावर चर्चेची शक्यता। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचे आम्ही समर्थन करणार नाही, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवली। आझाद मैदानावर 1000 पोलीस तैनात। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं बदलली। त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेत 57 सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त 17.54% म्हणजे 10 जागा मिळणार। पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकानं पुतण्याला मदत केली आहे, किंबहुना पवार घराण्याची ती परंपराच आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांचं इंदापूरमधील आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये वक्तव्य। भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्यानंतर भाजप शिवसेनेत आरोप प्रत्यारोप। पालकमंत्री बदलण्यामागे भाजपचं अंतर्गत राजकारण, शिवसेना स्थानिक आमदार नरेंद्र बोंडेकरांनी व्यक्त केलंय मत। परभणीत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा म्हणून लॉंग मार्च काढणारे आशिष वाकोडे आज काँग्रेसमध्ये। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। बीडच्या आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यातून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळलं। पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या 7 देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमधून नाव वगळण्यात आलंय। बीडमध्ये जागेच्या वादावरून मायलेकीसह तिघांनी लोखंडी पाईप आणि सळईंनी मारहाण। 5 जणांच्या टोळक्यानं केली मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। घराचं बांधकाम सुरू असल्यामुळे जागेवरून वाद झाला। विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला। दुर्घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू, 9 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू। विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरील विजयनगरमधील 4 मजली इमारतीचा काही भाग हा कोसळला होता। विरार इमारत दुर्घटनेतील इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक केली आहे। गावठाणे वगळून नैना प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करा, तर नोंदणी महानिरीक्षकांनी अधिकृत बांधकामाची नोंदणी करावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तृतीयपंथींना दिलासा, विविध पदाच्या भरती प्रक्रियेतील तांत्रिक बिघाडाची आयोगाकडून दखल, ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा केली आहे.